तर भाऊंनी आपल्यासाठी गाडी थांबवलेली आहे. कारण की मी प्रत्येक गाड्यांना हात केला येत. तर आपल्या पातळीमध्ये नवीन बस स्टँड समोर सुकूनच्या शाखा नंबर 98. तर मला काय यायला जमलं नव्हतं. प्रत्येक भाईयाचा मला कॉल पण आला होता. त्यामुळं प्रत्येक भाई आणि आपली ओपनिंग आहे पातळीला, मला काय यायला जमलं नाही. पण आता सध्या आलो आहे इकडं. काय नाव होतं, मोठा देवीला जात असताना म्हणलं मग जाऊन आता पहिले भेट देऊन येऊ म्हणलं सुकूनच्या. हो, मंदिरात जाण्याचा रस्ता कुठून इकडून? तर चला, मंदिरात जाण्याचा रस्ता इकडून आहे. वरनं विचारला इथं कुठंतरी चपला काढू. बघूया, इथं काही कॅमेरा जास्त अलाउड नाही. तिथूनच खालूनच बोर्ड लावलेले, कॅमेरा अलाउड नाही. पण मी ब्लॉगर असल्यामुळे मला कुठंच अडचण येत नाही. तर चला जाऊया. समोर हा असा रस्ता आहे मंदिरात जाण्याचा. पुरुषांसाठी दर्शन रांग. ओके, काही विषय नाही, लवकरात लवकर जातो. कारण की समोरच पहिले लिहिलेलं आहे कॅमेरा अलाउड नाही. पण आपण जर विषय ठेवलं तर काही विषय नाही. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घेऊन टाका आता. तर ह्यो आहे पूर्णपणे मंदिर परिसर आणि आरती चालू आहे सध्या. सध्या मी पाथर्डी बस स्टॉपवर आहे. पहिल्यांदाच असा प्रसंग आलेला आहे. कारण की प्रसंग कधी येत नाही, पण पहिल्यांदा आलेला आहे. कारण की मी चाललो होतो आपल्या मडीला. कारण की मी मोठ्या देवीवरून थोडंफार म्हणजे जास्तच लेट झालो. कारण की बस स्टॉपवर आता झोपतो. आता म्हणजे झोपणार बसूनच राहील. कारण की लई काही गोष्टी सहन करावं लागते भाऊ. यात्रेमध्ये काय अवघड आहे. माझी सायकल तिकडं मडीला आहे, कानिपनाथ मडीला. इकडं मोठ्या देवीला आलो होतो बसनी. तर चला काहीतरी आता करूया. आता आरामशीर बसून घेतो. तर भावानो, काही गोष्टी सहन करावं लागत त्या यात्रेमध्ये, माझं मलाच माहिती आहे.